नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या या मोठ्या ब्लॉग मध्ये. तर आज सगळ्यांचा दिवस आनंदात जावो, सुखात समाधानात जावो आणि स्वामी महाराज तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण करत. तर आज आहे अमावस्या, दीप अमावस्या. टिक्क्यावरून समजलं असेल पूजा वगैरे सगळी झालेली आहे आणि आता मी निघाले दीदींच्या घरी, कारण साहेब जसं की तुम्हाला माहिती आहे MP ला गेलेत आणि आज ते बसणार आहेत, उद्या ते पोहोचणार आहेत. कारण त्यांचं उज्जैनचं दर्शन आज झालंय, काल त्यापर्यंत ते संध्याकाळी कंपनीच्या कामातच होते. सो इकडं मी माझी लॅपटॉपची बॅग घेतली आणि मी तिकडे जाणार आहे, येणार आहे संध्या. तो म्हटलं चला आज तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मारूया. तर काय नाही, असंच चाललंय सगळं निवांत. आता सगळ्या जणांचा थोडे प्रश्न होते की तुझा फोन कोणता आहे जो तू व्लॉगिंगसाठी वापरतेस? तर माझा आहे आयफोन 13, छोटूशा एका अँड्रॉइड वरून मी चालू केलेलं. त्याची जे क्लिअरिटी जास्तच खराब झाल्यामुळे माझ्या साहेबांनी आणि माझ्या दादांना मला दोघांनी मिळून हा गिफ्ट केला, आयफोन 13. सो आता आयफोन 13 पण चेंज करायची वेळ लवकरच येईल असं मला वाटते. आणि त्यानंतर एक ब्लॉग एक सेकंड, पैंजण अडकलं. सॉरी, हे पैंजण, हे जे एम्ब्रॉयडरी आहे ना त्याच्यामुळे पैंजण अडकलेलं, सो ते काढावं लागलं. आणि थोडासा अंधार अंधार दिसते असं मला वाटतं की माझा फोन. काल आम्ही ऍक्च्युली ह्यांच्या आत्ते भावाच्या घरी गेलो होतो साहेबांच्या, कारण तिथे यात्रा होती त्यांची म्हणून. आणि तिकडून जेवलो आणि रात्री, सॉरी ते आपोआप बॅग गेलं. आणि तिकडून येताना म्हणजे रात्री लेट जेवण झालं, त्यामुळे थोडीशी मला ऍसिडिटी टाईप झाली. सो सकाळी नाश्ता काही केला नाही. दीदींकडे होते, त्यांनी आप्पे केले, बट मी ते चहातून 2च आप्पे खाल्ले. सो म्हणलं की आता काहीतरी खावं, पण खाण्यासारखं घरी काही नाही आहे. एक ब्रेड आहे, तोच भाजून मी त्याला बटर लावून खाऊ शकतो, सॉरी पीनट बटर लावून खाऊ शकते. इसमें ये ब्रेड डालने का आणि ये पीनट बटर. ऍक्च्युली बटर नाही घ्यायचे मला, कारण हे असं पीनट बटर वगैरे ना ते ब्रेडला वगैरे असं लावलं तर माझी टेक्निक बघा, हे असं लावलं नाही, असं स्प्रेड केलं. पाहिजे त्याच्या गोष्टी नाही आपण जुगाड करू शकतो, आहे ना. बसवलं व्यवस्थित घ्यायची तर कट टू डायरेक्ट डे 2. इग्नोर माय वॉइस किंवा माझी सुरसूर, कारण सर्दी जाम झाले. काल साहेब आले, मला त्यांची क्लिप घ्यायची होती, बट इतकी मी जाम होते की मला काही जमलं नाही. उलट त्यांना सांगितलं की माझा उपवास आहे, काहीतरी खायला घेऊन या. त्यामुळं ते कालच आलेत. सो ते पण काय काय घेऊन आले, म्हणजे उज्जैनवरून आले, त्यांचं दर्शन छान झालं, व्यवस्थित जर्नी झाली. सो आलेत ते पण. आणि आता परत आज सेकंडला जाणार आहेत. आणि इकडं माझं आहे चालू काम, प्लस इकडं घरचं काम चालू आहे, कारण त्यांना आता डबा द्यायचा आहे. सो त्याच्यामुळे एक संपूर्ण गृहिणी ह्याला म्हणतात. आणि इकडं बघा ढीगभर PR पडलेले आहेत आणि ते पण कम्प्लीट करून द्यायचे आहेत. सो सध्याला थोडंसं रेस्ट करायला पण टाइम नाहीये. आणि रात्री इंजेक्शन घेऊन आले, बट त्या इंजेक्शनचा मला 1% पण फरक नाही पडलेला. आय डोंट नो व्हाय दिस थिंग्स आर हॅपनिंग विथ मी, किंवा काही पण असू शकतं. चला आता काळजी घ्यायच्या. फेसवर स्वेलिंग तुम्हाला दिसतच असेल, काही कशाचाही मूड नाहीये. आता साहेबांचा ब्लॉग मी एडिट करून देत आहे, तो झाला की माझा ब्लॉग एडिट करायचा आहे. 2-3 स्क्रिप्ट काढायचे आहेत, कोलॅब रील क्रिएट करायचे आहेत. सो आहे चालू, असा काही माझा दिवस चाललाय सध्याला. आणि थोडंसं आणखी कशावर तरी वर्क करायचं मी ट्राय करते, तो एक वेगळा प्लॅन आहे. इफ टचवूड किंवा गॉड विश, देवाच्या इच्छेने जर झालाच तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. काहीतरी एका प्रोजेक्टवर वर्क करायचं चालू आहे, किंवा एखाद्या प्लॅनवर वर्क करायचं चालू आहे, जे की सक्सेस व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. बट भलेही व्हायला थोडा वेळ लागेल. आय डोंट नो मी कधी रिव्हील करेन ते, पण करेन. काहीतरी वेगळं आहे डोक्यात माझ्या आयडिया. सो लेट्स सी काय होतंय. एक सेकंड, म्हणजे केस सगळी सुटली. सिल्की केस असले ना की हा प्रॉब्लेम असतो, ना कोणती हेअरस्टाईल सरळ बसते, ना आपण टाय करू शकतो जास्त वेळ केस, आणि लगेच चंपू होतात. आदल्या दिवशी धुतल्याला तुम्ही बघू शकता, मी काल परवा धुतलेत केस आणि आता अशी चपचपीत तेल लावल्यासारखे झाल्यात. त्याच्यामुळं सिल्की केस आहेत बेटर. साडीवर वगैरे ओपन आपण ठेवले की छान दिसतात, पण त्याची वाट पण तेवढीच लागते, मेंटेन खूप करावं लागते. सो आहे आता. आणि ती एक सिरीज म्हणजे स्टार्ट करायची, हेअर ग्रोथ सिरीज. ऑलरेडी ग्रोथ आहे, बट मी आता कट केल्यात. आणि तेच मला एकदा चेक करायचं की हेअर ग्रोथ सिरीजने किती दिवसात वाढतात, बिकॉज माझा सगळ्यात जास्त ऑडियन्स त्याच्यावरच आहे. सो त्यांना पण मला काय काय थोडंसं करायचं आहे रेफर. सगळेजण विचारतात इतके. आणि आता बाहेर ना भरपूर असा मोठा पाऊस चालू झाला. एक सेकंड मी दाखवते. बाहेर बघू शकता, पाऊस खतरनाक पडतोय.
बाय द वे, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर संध्याकाळ झालेली आहे आणि मला काही दुपारपर्यंत असो किंवा संध्याकाळपर्यंत असो काही बरं वाटत नव्हतं. झोपले पण पॅक झाल्यामुळं झोप पण नाही झाली. त्यामुळे म्हणलं चला आता उठूया छान असं. स्टोरेजचा प्रॉब्लेम, इकडे देवाची गाणी चालू होती ती थोडीशी म्यूट केली कारण कॉपीराईट वगैरे यायला नको त्याच्यामुळे. आणि बरं वाटत नव्हतं, म्हणलं ठीक आहे उठूया आता. झोपण्यात काही अर्थ नाही कारण जर असंच पडून राहिलो, बरं नाही वाटलं तर काही उपयोग नाही. सो उठले पटकन, म्हणलं फ्रेश करूया, घरी दिवाबत्ती करूया जेणेकरून घरातलं वातावरण प्रसन्न होईल आणि जीवाला थोडं बरं वाटेल. आणि टू बी ऑनेस्ट मला हे केल्यावर खूपच प्रसन्न वाटतंय घरात. आता तुम्हीच बघू शकताय, हे ऊद जी आहे मी ती रोज घालते न चुकता संध्याकाळी, पण ती घातल्यामुळे घरात इतकी प्रसन्नता येते ना, ज्याचा तो हा जो धूर उठतोय आणि त्याची सुगंध म्हणजे जे आहेत ते खरंच खूप त्याच्यामुळे प्रसन्न वाटते. वाटलं तर तुम्ही पण ट्राय करा. तुमच्याजवळ धूप असतात ते धूप पण तुम्ही एखाद दुसरं म्हणजे एक देवाजवळ लावा, एक हॉलमध्ये लावा, खरंच खूप फ्रेश वाटते. माझी तरी तीच एक थेरपी आहे. जेव्हा मी आजारी वगैरे पडते तेव्हा जरासं म्हणजे घरी जितकं वातावरण फ्रेश तितकं माणूस फ्रेश. आणि दुखणं काही चालूच राहते, आज ना उद्या ते कमी होईलच, पण आपल्या हातात आहे की आपण रिकवर कसं व्हायचं. आपल्या मनाला जी शांती मिळते ते तुम्ही पण करा. आणि चलो, असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर मला प्रेम देत असाल तर कमेंटमध्ये ड्रॉप 1 रेड हार्ट. चला तर मगासाठी एवढंच, भेटूया उद्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.